नमस्कार, माझं नाव हेमा आहे. पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवूया पुदिना पनीर टिक्का. अर्धा किलो पनीर घेतलंय, असे स्क्वेअर पीस मध्ये कापून घेतलंय. आणि 2 शिमला मिरच्या घेतल्यात, त्याला पण असे स्क्वेअर पीस मध्ये कापल्यात. आणि कांदे पण 2 घेतलेत, त्याला पण असे स्क्वेअर पीस मध्ये कापून घेतलेत मी. मॅरिनेशनसाठी ना मी 1 वाटी पुदिना घेतलाय, 1 वाटी कोथिंबीर घेतलीये, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 7-8 कळ्या लसणाचे घेतल्यात आणि 1 पीस ना अद्रकचं घेतलंय. 1 वाटी मी दही घेतलंय, त्याचं पूर्ण पाणी निथळून घेतलंय. आणि 2 चमचे चण्याचं पीठ घेतलंय, त्याला भाजून घेतलंय थोडं हलकसं. मॅरिनेशन मध्ये टाकायला मसाले घेतलेत बघा. थोडीशी हळद घेतली मी, एकदम थोडीशी. आणि 2-3 चमचे ना राईचं तेल घेतलंय. अर्धा चमचा ओवा घेतलाय, अर्धा चमचा कस्तुरी मेथी घेतली आहे, अर्धा चमचा धने पूड घेतली आहे, आणि गरम मसाला अर्धा चमचा घेतली आहे, आणि आपलं काळं मीठ आणि चाट मसाला थोडासा घेतलाय, आणि किचन किंग मी अर्धा चमचा घेतलाय, आणि चवीपुरतं मीठ. मॅरिनेशनसाठी मसाला आता आपण वाटून घेऊया. मसाला हे वाटून झाला आहे, तर आपण आता मॅरिनेशनची तयारी करूया. 1 वाटी दही टाकते, 2 चमचे भाजून घेतलेलं बेसन टाकते. आपलं वाटण तयार आहे, ते पण मी ह्यातच टाकून घेते. थोडे हळद घेतलेली ती पण ह्यात टाकून घेते. किंग मसाला तो पण ह्यात टाकते. चाट मसाला आणि काळं मीठ घेतले ना, ते पण ह्यात टाकून घेते. आपला घरचा गरम मसाला आहे, तोही ह्यात टाकते. धने पुडे, कस्तुरी मेथी, ओवा, चवीपुरतं मीठ. 2-3 चमचे राईचं तेल घेतले, ते पण यातच टाकून घेते. आता चांगलं मिक्स करून घेऊया. एक लिंबाची फोड घेतली, तो ह्यात पिळून घेते. आपलं पुदिन्याचं मॅरिनेशन तयार आहे, तर आपण आता पनीरला कोट करून घेऊया. तर पनीरला सगळा मसाला मी लावून घेतलाय. आता याला आपण स्टिक मध्ये लावूया. अशाच प्रकारे मी सगळे पनीर स्टिकला लावून घेते. पनीर सगळ्या स्टिकला लावून घेतलेत. आता आपण शॅलो फ्राय करून घेऊया. मी याला ना आता थोडंसं तूप लावून घेते. याला तुम्ही बटर पण लावून घेऊ शकता, पण मी तूप लावते.
पण तवा ना गरम झाला तर थोडा मीडियम गॅस करते. तर एक एक करून स्टिकर ठेवूया आपण. वरून पण थोडंसं ना तूप, थोडं तूप टाकते ना. आता हे मी पलटी करते. गॅस ना आपला मीडियमच ठेवायचा आहे. 5-5 मिनिटाच्या अंतरावर ना ह्याला आपण पलटी करून घेऊया. आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया. आपला पुदिना पनीर टिक्का तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा.